फ्रेंड्स, मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. शिवगौरी भाग 41. शिवगौरीचे यामागचे सर्व भाग तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळतील. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आता जाऊन सबस्क्राईब करा आणि यामागचे सर्व भाग पहा. काही वेळापूर्वी निखिलने शिवच्या गार्डनला फोन लावला आणि त्याच्याशी बोलत ऑफिसमधून निघून गेला. शिव कुठे आहे? सर एकटेच निघून गेले. आम्ही त्यांच्या मागे चाललो होतो, पण ते सिग्नलवर पुढे निघून गेले. कुठे गेले हे काहीच माहीत नाही. आम्ही त्यांना शोधत आहोत. ठीक आहे, जसं काही कळेल मला फोन करा. असं म्हणत निखिलने शिव जिथे कुठे असण्याचे चान्सेस होते तिथे सगळीकडे त्याचा शोध घेतला, पण तो सापडला नाही. काही वेळाने त्याला फोन आला. त्याच्याशी बोलल्यानंतर त्याने गाडी वळवली आणि थोड्याच वेळात तो त्या ठिकाणी पोहोचला. निखिलने शिवची गाडी पाहिली. तो त्याच्या जवळ आला आणि इकडे तिकडे पाहत गार्डजवळ पोहोचला. कुठे आहे तो? गार्डने समोर बोट दाखवले. शिव रस्त्याच्या कडेला असलेल्या बाकावर बसला होता आणि समोरच्या बिल्डिंगकडे पाहत होता. निखिलने पाहिले की ही तीच जागा आहे जिथे काही वर्षांपूर्वी त्याचं छोटं घर होतं, पण आता त्या जागेचा नकाशा बदलला होता. निखिलने आपले डोळे मिटले आणि एक दीर्घ श्वास घेत त्याच्याकडे आला आणि घाबरून त्याच्या खांद्यावर हात ठेवला. शिवने मान वर करून पाहिले. निखिलला पाहून त्याचे आधीच लाल झालेले डोळे आणखीनच चमकले. तू इथे का आलास? शिवने त्याला ढकलत विचारले. सॉरी यार, पण एकदा माझं ऐक. मला काही ऐकायचं नाहीये. मला तुझं तोंडही बघायचं नाहीये. इथून निघून जा. शिव, माझं ऐक तरी. मी तुला सांगितलं ना की मला काही ऐकायचं नाहीये. संपूर्ण जगात तू एकमेव व्यक्ती आहेस ज्याच्यावर मी विश्वास ठेवला होता, आणि तूही माझ्या शत्रूंशी हातमिळवणी केलीस. ती तुझी शत्रू नाहीये साल्या. तू स्वतःचा शत्रू आहेस. स्वतःला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेस आणि ती तुला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणूनच मी तिला सपोर्ट करत आहे आणि यापुढेही करत राहील. समजलं तुला? आता डोकं थंड कर आणि शांतपणे घरी चल, नाहीतर. निखिल त्याचा हात धरत म्हणाला. नाहीतर काय? काय करशील तू? शिव त्याची कॉलर पकडत म्हणाला. निखिलने त्याच्याकडे पाहिले आणि त्याचा हात हटवण्याचा प्रयत्न केला. बोल ना, काय करशील? शिवने पुन्हा विचारल्यावर निखिलने त्याच्याकडे पाहिले. नंतर आपली कॉलर सोडवून त्याच्या गालावर थापड मारत म्हणाला. प्रेम करतो तुझ्यावर, तुझा आदर करतो, पण डोक्यावर बसून नाचू नकोस. बॉस असशील ऑफिसमध्ये आणि मैत्रीण असती तर मी तुझ्यासारख्या मूर्ख बॉसची नोकरी माझ्या बुटाच्या टोकावर ठेवली असती. तू माझ्यावर हात उचललास? शिव त्याच्याकडे पाहत म्हणाला. हो, आणि हे खूप आधीच करायला हवे होते. कोणाचंही ऐकायचं नाही तुला. फक्त प्रत्येक गोष्टीत स्वतःची मनमानी करायची असते. काय वाटतं की फक्त तुला राग येतो आणि तूच हात उचलू शकतोस? आता माझा राग कंट्रोलच्या बाहेर जाण्यापूर्वी शांतपणे चल. निखिलने त्याचा हात धरून पुढे जाण्याचा प्रयत्न केला, पण शिवने त्याचा हात सोडला आणि त्याला ढकलत म्हणाला. तू तिच्यासाठी माझ्यावर हात उचललास? डोक्यात दगड भरले आहेत का? काहीही विचार करतोस? बकवास बंद कर आणि चल, नाहीतर अजून 2 लावून देईन. मग काहीही बोलू शकणार नाही. निखिल त्याला फटकारत म्हणाला. शिवने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि आपल्या गाडीकडे गेला. निखिल त्याच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच तो गाडी सुरू करून निघून गेला. निखिलने हाक मारली पण त्याने ऐकलं नाही. मूर्ख माणूस, निखिल रागाने म्हणाला आणि आपल्या गाडीत बसून त्याच्या मागे गेला. निखिलने पहिल्यांदा शिववर हात उचलला होता, जो शिव सहन करू शकला नाही. जर त्याने रागाच्या भरात हात उचलला असता तर कदाचित ते त्याला इतकं वाईट वाटलं नसतं, पण त्याने गौरीची बाजू घेऊन मारले होते, जे तो सहन करू शकला नाही. तो बसून ड्रिंक करत होता. म्युझिक आणि लोकांच्या इतक्या आवाजातही गौरीचे शब्द त्याच्या कानात घुमत होते आणि तिच्यासमोर तो किती कमजोर आहे हे आठवताच तो चिडायचा. या सर्व गोष्टींपासून आपले लक्ष हटवण्यासाठी तो तिथे नाचणाऱ्या लोकांना पाहत होता.
2-3 मुलींचा एक ग्रुप त्याच्याकडेच पाहत गॉसिप करत होता. तो एक आकर्षक व्यक्तिमत्व होता यात शंकाच नव्हती. जर कोणी त्याला एकदा पाहिले तर दुसऱ्यांदा नक्कीच बघेल. शिवला वाटले की कोणीतरी त्याच्याकडे पाहत आहे, म्हणून त्याने त्या दिशेने पाहिले. त्या मुलींनी त्याच्याकडे पाहून स्माईल केली. शिवने आपला चेहरा फिरवला. हाय, एक आवाज त्याच्या कानात पडला तसं त्याने मान वर करून त्या दिशेने पाहिले. त्या मुलींपैकी एक त्याच्या समोर उभी होती. कॅन यू डान्स विथ मी? ती मुलगी हसत म्हणाली. शिवने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, मी मॅरिड आहे. निखिल तिथे पोचला तेव्हा त्याचे शब्द ऐकून तो थांबला. त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. तिथे शिवचे बोलणे ऐकून ती मुलगी हसली आणि म्हणाली, मॅरिड? मी तुला लग्नासाठी नाही विचारलं, फक्त डान्ससाठी विचारलं, तर हा बहाणा बनवण्याची गरज नाही. मी कोणताही बहाणा बनवत नाहीये. शिवच्या पापण्या जड होत होत्या, पण तो त्याच्या कडक स्वरातच बोलला. ओ कमान, मान्य आहे की हँडसम आहेस, पण मुलींना टाळण्याचा हा बहाणा नाही झाला. ती खुर्ची ओढत त्याच्या समोर बसत म्हणाली, जर तू मॅरिड आहेस तर यावेळी असा एकटाच का आला असतास? शिव काहीही बोलला नाही आणि ड्रिंक उचलून प्यायला. उत्तर दिलं नाही. पुन्हा शिव काहीच बोलला नाही. निखिल त्याच्या मागे उभा राहून सर्व काही पाहत होता. तो त्याच्याजवळ जाणार होता, पण मग शिवचे उत्तर काय असेल ते पाहण्यासाठी तो थांबला. चल सोड, डान्ससाठी जाऊया. लकी आहेस की एवढी सुंदर मुलगी तुला स्वतः डान्ससाठी विचारत आहे. सुंदर? शिवने तिच्याकडे पाहिले आणि मोठ्याने हसला. का हसत आहेस? तुझी बायको माझ्यापेक्षाही जास्त सुंदर आहे का? एकदा या डोळ्यांची आग सहन केली ना पाटील साहेब, तर तू दुसऱ्या कोणाकडेही पाहू शकणार नाहीस. गौरीचे शब्द शिवच्या मनात चमकले. त्याने हातातला ग्लास जमिनीवर फेकला. हे रिलॅक्स, मी निघतेय, ती मुलगी घाबरून म्हणाली. विसरायचं आहे तिला. शिव मान खाली वाकवत म्हणाला. मी मदत करू? ती मुलगी त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली. शिवने मान वर करून तिच्याकडे पाहिले. ती मुलगी त्याच्या जवळ झुकली आणि म्हणाली, जर तुला हवं असेल तर मी तुझी मदत करू शकते. ओळखतेस मला? शिव पाटील, एक विक्षिप्त बिझनेसमॅन आणि आपल्या एरोगेसी आणि फ्लर्टी वृत्तीमुळे मुलींमध्ये खूप लोकप्रिय. शिवने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. मॅगझिनमध्ये फोटोसोबत तुझ्याविषयी प्रकाशित झालेलं आर्टिकल वाचलं आहे मी. तरीही माझ्याकडे आलीस? ती मुलगी हसली आणि त्याच्याकडे खोलवर पाहत म्हणाली. उत्तर हवं आहे की तिला विसरण्यात मदत हवी आहे? तुला वाटतं तू हे करू शकतेस? ती खूप सुंदर आहे. नक्कीच, कारण तिच्या सौंदर्यात ते आकर्षण नाही. नाहीतर तू इथे नसतास. शिवने आपले हात तिच्या कमरेभोवती घातले आणि तिला जवळ ओढून तिच्याकडे पाहू लागला. ती मुलगी त्याच्या चेहऱ्याकडे झुकू लागली. हे पाहून निखिलने डोळे मिटले. तेवढ्यात त्याच्या कानात शिवचा आवाज पडला. शिवने त्या मुलीला दूर ढकलले आणि हसून म्हणाला, ट्राय अगेन. सध्या तेवढी लायकी नाहीये तुझी. ती मुलगी काहीतरी बोलणार इतक्यात निखिल तिथे आला आणि म्हणाला, तू निघून जा इथून. ती काही बोलण्यापूर्वीच निखिलने शिवला उचलले आणि म्हणाला, चल निघूया. खूप झालं. शिवने त्याला पाहिले. तू इथे पण आलास? अजून मारायचं आहे मला, धोकेबाज. असं म्हणत त्याने त्याला दूर ढकलले आणि ड्रिंक करू लागला. शिव, निखिलने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण शिवने त्याला पुन्हा ढकलले आणि म्हणाला, निघून जा इथून. या संपूर्ण जगात मी फक्त तुझ्यावर विश्वास ठेवला होता आणि तू सुद्धा माझा विश्वासघात केलास. निघून जा इथून. मला कोणाचीही गरज नाही. मी एकटाच ठीक आहे. शिव, माझं ऐक. यार, मान्य आहे की तुझ्यासोबत अन्याय झाला आहे आणि मी तुझ्या प्रत्येक लढाईत साथ दिली आहे आणि देत राहीन. मग ते बरोबर असो वा चूक. पण यार, या सगळ्यात वहिनीचा काय दोष आहे? ती तर मनापासून प्रयत्न करत आहे. मग तू तिला का दुखावतोस, जर तुलाही तेवढंच दुःख होतं?
ती निर्दोष. निर्दोष? काय माहीत आहे तुला तिच्याबद्दल? मला माहिती आहे. तिच्या फॅमिलीसारखीच आहे ती, कपटी आणि स्वार्थी. शिव, तू चुकीचं समजत आहेस. चुकीचं मी नाही, तू समजत आहेस तिला. नाटक करत आहे ती, जेणेकरून मी तिच्या नाटकात अडकेन आणि ती तिच्या फॅमिलीला माझ्यापासून वाचवू शकेल. नाहीतर कालपर्यंत माझा इतका तिरस्कार करणारी ती अचानक माझ्यावर प्रेम करू लागली. कसं? मी तर कोणतंही कारण दिले नाही. तिला माझ्याबद्दल कळलं आहे म्हणून तिला माझ्यावर दया येत आहे. कारण तिला माझी आठवणही आली नाही. मग कोणती बालपणीची मैत्रीण? जर तिला माझी आठवण आली असती तर तिने एकदा तरी मला शोधले असते. अशी कोणावर प्रेम करत फिरली नसती. कोणाशीही लग्न करण्यास तयार झाली नसती. कपटी चालबाज आहे ती. तिला फक्त सर्वांच्या हृदयांशी कसं खेळायचं हे माहीत आहे. तू काय बोलतोयस? तुला स्वतःलाच समजत नाहीये. चल घरी जाऊया. आपण उद्या बोलूया. आता शुद्धीवर नाही आहेस तर? मी पूर्णपणे शुद्धीवर आहे. त्याला दूर ढकलून पुन्हा ड्रिंक करू लागला. शिव, बस कर यार. शिवने त्याच्या हातातून ग्लास हिसकावण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला. सगळं काही गमावलं होतं मी. काहीच उरलं नव्हतं माझ्याकडे. मी तिच्या घरी गेलो. मला माहीत होतं की तिथे राहणारे सर्व लोक निर्दयी होते. पण तरीही माझं मन म्हणत होतं की माझी परी अशी नसणार. मी तिला शोधत राहिलो पण मला ती सापडली नाही. त्यांनी मला घराबाहेर हाकलून लावलं आणि ती टेरेसवर उभी राहून सगळं पाहत राहिली. प्रत्येक क्षणी स्वतःला मजबूत बनवत राहिलो. आपल्या वेदना आत्मसात केल्याने माणूस दगड बनतो. मी सगळ्यांचा द्वेष करू लागलो होतो. मला कोणावरही विश्वास ठेवायचा नव्हता. पण ती माझ्या हृदयाच्या एका कोपऱ्यात राहिली आणि माझे हृदय नेहमीच तर्क करत राहिले की ती इतरांसारखी नाही. मला तिचा तिरस्कार करायचा होता पण कधीच करू शकत नव्हतो. तिचं ते निष्पाप हास्य, तिचा आपलेपणा माझ्या मनातून कधीच गेला नाही. मनाच्या एका कोपऱ्यात तो विश्वास मूळ धरून होता की तिलाही माझी काळजी असेल. ती इतकीही लहान मुलगी नव्हती की ती सगळं विसरेल. पण मी चुकीचा होतो मी. ती मला विसरली होती. तिच्या फॅमिलीने मला माझ्या माणसांपासून वेगळे केले आणि तिने मला माझ्यापासूनच दूर केले. माझा विश्वास खोटा ठरवला तिने. बऱ्याच वर्षांनी मी तिला पाहिले होते. खूप बदलली होती ती. पण मी तिला ओळखले. पण तिने मला ओळखलं नाही. मी इतकाही बदललेला नव्हतो की ती मला ओळखू शकली नसती. पण ओळखलं तर तेव्हा असतं ना, जर तिला मी आठवत असतो. ती तर मला विसरली होती. माझा जीव वाचवला आणि माझ्या आशांचा खून केला. मी माझ्या स्वतःच्या कानांनी ऐकले की ती त्या मुलाला सांगत होती की ती फक्त त्याच्यासोबत टाइमपास करत आहे. तो मुलगा विनवणी करत होता, आपल्या प्रेमाची शपथ देत होता आणि ती हसत होती. नाही, ही माझी परी असू शकत नाही. ती तर कोणालाही रडताना पाहू शकत नव्हती. ही गौरी देशमुख होती, जयवंत देशमुख यांची नात, जिच्यासाठी कोणाच्याही भावनांची काही किंमत नाही. ती मला विसरली आहे त्यापेक्षा जास्त दुःख ती इतरांसारखीच आहे याचं मला झालं. मला तिला विसरायचे होते पण माझ्या बाबांनी मला सांगितलेल्या शेवटच्या इच्छेचा मान ठेवायचा होता, जी त्यांनी माझ्याकडे व्यक्त केली होती. तिरस्कार करायचा होता तिचा. स्वतःला बदलले, दगडाचं हृदय, भावनाशून्य, सर्व काही झालो. पण तिचा तिरस्कार करू शकलो नाही. मी कितीही तिचा प्रभाव न पडण्याचा प्रयत्न केला तरी अजूनही तिचा माझ्यावर प्रभाव पडतोच. जेव्हा जेव्हा मी तिला पाहतो तेव्हा मला सर्व काही आठवतं. पण तरीही मी तिचा तिरस्कार नाही करू शकत. नाही करता येत तिचा तिरस्कार. असं म्हणत त्याने रागाने टेबलवरून सगळं काही खाली फेकून दिलं आणि त्यावर डोकं ठेवलं. मला नाही करता येत तिचा तिरस्कार. मला तिला विसरून जायचं आहे पण नाही विसरता येत. शिवचा आवाज मंद झाला. फ्रेंड्स, पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी स्टोरीचा पुढचा भाग नक्की वाचा. आणि स्टोरी आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा.
जेणेकरून पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.